25-30 बॉटल तर प्रत्येक मोहिमेला आम्ही भेटतात। खूप सिरियस गोष्ट आहे, अगदी 2 मिनिटं घेतो। हा रत्नदुर्ग किल्ला आहे आणि दुर्दैव म्हणजे हे फोटोसुद्धा रत्नदुर्ग किल्ल्यावरचेच आहेत। होय, तुम्ही बघताय ती खरी गोष्ट आहे। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे गड किल्ल्यांची साफसफाई होते आणि रत्नदुर्ग किल्ल्यावर रत्नागिरीतलीच काही लोक त्या प्रतिष्ठानतर्फे येतात आणि दरवेळेला हे साफ करतात। साधारण प्रत्येक मोहिमेला आहे ना 25-30 बॉटल तर प्रत्येक मोहिमेला आम्ही भेटतात। आजच्या मोहिमेला बघा घेत ना तर 4 गोण्या पूर्ण भरलेले आहेत प्रॉपर। गड किल्ले साफ करणे हेच नाही, दारूच्या बॉटला उचलायला आम्ही खास करून येतो असं वाटतं आता आम्हाला। आणि सारखं कोणतरी खरकटं उचलतं असं झालंय। समोरच्याचा हेतू असा आहे की आम्ही पिणं आम्ही हे उचललं, हा असं विषय झालंय। संगमेश्वरवरून या किल्ल्यावरती श्रमदान मोहिमेसाठी आलोय। हे बघून फार वाईट वाटतं। संवर्धन कार्य सुरू करत असताना इथे अनेक असे धक्कादायक प्रकार आमच्या समोर आले की जे आपल्या महाराजांच्या इतिहासाला गडकिल्ल्यांसाठी खूप लांछनास्पद किंवा एक चुकीचा प्रकार म्हणू शकतो। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दारू पार्ट्या असतील किंवा अश्लील प्रकार असतील हे या गडावर आधी चालत होते। 1-2 मोहिमा इथे स्वच्छता मोहिमा घेतो, त्याच्यानंतर पुन्हा सगळे साफ करून जातो, दारूच्या बाटल्या उचलतो आणि पुन्हा थोड्या दिवसांनी पुन्हा मोहीम घेतली की पुन्हा तीच परिस्थिती असते। ह्या गोष्टी अशा किल्ल्यावर जर होत असतील तर आपण रत्नागिरीकर म्हणून सगळेच दोषी आहोत। कोणाला विशिष्ट व्यक्तीला किंवा जे तिकडे येऊन व्यसन करतात किंवा काही अनैतिक गोष्टी करतात त्यांना आळा बसवणं हे जास्ती गरजेचं आहे। रत्नदुर्ग किल्ला बहरण्यासाठी टुरिझमच्या दृष्टीने आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानला नक्की एकदा भेट द्या, त्यांच्या कार्याला समजून घ्या, पण त्याहीपेक्षा एक सजग नागरिक म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रील नक्की पोहोचवा। फक्त ह्या गोष्टीच्या विरोधात एक जागरूकता निर्माण झाली तरीही आत्ता ते किल्ल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद।